इंडिया वायरल न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रगरेज। जामनेर के 27 वर्षीय युवक जो पिछले 5 दिनों से लापता था, जलगांव के शिरसोली गांव के नजदीक रामदेववाड़ी क्षेत्र के वन तालाब में बोरी में बंधा हुआ मिला, जिससे जिले में सनसनी फैल गई। पता चला है कि युवक की हत्या किसी पुराने विवाद के चलते हुई। एमआईडीसी पुलिस ने गुजरात से 2 संदिग्धों को गिरफ्तार किया है। जामनेर शहर के दत्त चैतन्य नगर निवासी नीलेश राजेंद्र कसार उम्र 27 वर्ष 15 दिसंबर को रात 8 बजे से अचानक लापता हो गया। परिजनों ने हर जगह खोजबीन की, लेकिन युवक का पता नहीं चल पाया। मृतक युवक की 2 पहिया गाड़ी रामदेववाड़ी इलाके में मिली। इसके बाद एमआईडीसी पुलिस थाने में गुमशुदगी की रिपोर्ट दर्ज कराई गई। एमआईडीसी पुलिस ने गुप्त जानकारी के आधार पर मामले की जांच शुरू की और 2 संदिग्ध भूषण बालू पाटिल और दिनेश चौधरी को गुजरात से गिरफ्तार किया। पूछताछ में पुराने विवाद को लेकर नीलेश की हत्या की बात कबूल की गई। जलगांव जिला पुलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी ने क्या कहा, आइए सुनते हैं। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज। हमारे चैनल को लाइक, शेयर, सब्सक्राइब जरूर करें। सांगा किती कंपनीचे लोक होते त्याच्याच कंपनीचे लोक होते साहेब. आणि सदर आरोपी त्याच्या बँकेतले त्यांच्या बँकेतलेच कामगार आहे. ते बँकेचे काही प्रकरण यानं केलं होतं, ते काहीतरी प्रकरणावरून त्याचे काहीतरी वाद झाले होते. त्या दिवशी तो घरातून बाहेर पडला होता निलेश. हा. त्या दिवशी काय नेमकं भेटलं होतं? त्या दिवशी तो कशासाठी गेला होता बाहेर? ते बँकेतच कामासाठी गेला होता. हा. संध्याकाळी बँकेतच कामाला होता तो. बँकेतच गेलता. किती वाजता गेला होता? सकाळी 8-9 वाजता गेला तो. तुमचं शेवटचं बोलणं झालं होतं का फोनवर काही? शेवटच्या रात्री 6:30 वाजून 10 मिनिटांनी झालं होतं. काय म्हटलं होतं? त्यानं म्हटलं होतं का बेटा दुपारचा डबा खाल्लं का. सो निलेश राजेंद्र कासार हा LNT फायनान्स कंपनीमध्ये कामाला होता आणि सोमवारी रात्रीच त्याचा फोन स्विच ऑफ झाला होता. तर 4 दिवसापासून तो मिसिंग होता आणि आज रोजी आम्हाला त्याचा मृत्यू झाला असं कळालेलं आहे. आणि 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतला असं आम्हाला माहिती मिळाली आहे. तर आम्हाला आमची शासनाकडे एवढीच मागणी आहे की जे कोणी आरोपी आरोपी असणार आहे त्यांची सखोल चौकशी होऊन कठोरात कठोर शिक्षा व्हावी, हेच आमचं मागणं आहे. अजून डिटेल माहिती मिळाली नाही, पण ते इनिशियल इन्व्हेस्टिगेशनमध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की जुन्या वादातून ही घटना घडलेली आहे. तुमचं नाव काम करणार? मी प्रकाश रामचंद्र कासा, तरुणाची कोण आहे? मी त्याचा पाहुणा आहे. 4 दिवसापूर्वी आमचा कॉलनीतला निलेश कासार हा रात्री घरी आला नाही. त्याच्यामुळे मग त्याच्या वडिलांशी संपर्क केला. त्यांनी सांगितलं की रात्री बोलणं झालं होतं, मी उशिराने गेला असं त्यांनी सांगितलं होतं. पण रात्रभरातून तो आलाच नाही. मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही त्याची शोधाशोध चालू केली. MIDC पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केला मिसिंगचा. आमचे जालम राजपूत आणि आत्माराम शिवते सोबत होते आमचे कार्यकर्ते. त्यांनी जवळपास MIDC पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत, आव्हाड साहेब, काळे साहेब असतील, वाघ साहेब असतील, त्यांनी 3 दिवस रात्रंदिवस करून त्याचा गुन्ह्याचा शोध लावला आणि आरोपी त्यांनी सुरत येथून आणून सकाळी त्याचा मृतदेह पण निष्पन्न केलेला आहे. आणि आरोपींना त्यांनी अटक पण केलेली, 2 आरोपींना. त्याच्याच सहकर्मचारी 2 आहेत आणि त्यांच्या काहीतरी किरकोळ वादातून हा प्रकार घडलेला आहे असं आतापर्यंतचं निष्पन्न झालेलं आहे. आता येथे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशानुसार आमचे कार्यकर्ते आणि अधिकारी 4 दिवसापासून सतत प्रयत्न करत होते आणि त्यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे आम्ही अशी मागणी करणार आहे की हा गुन्हा फास्ट ट्रॅकला लावून लवकरात लवकर आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी आम्ही मागणी करणार आहे. मंत्री महोदयांच्या मार्फत CM साहेबांकडे आम्ही मागणी करणार. MIDC पोलीस स्टेशन मध्ये दिनांक 16 तारीख एका
तरुणांचं मिसिंग रजिस्टर करण्यात आलेलं आहे. त्याचं नाव होतं निलेश राजेंद्र कासार. हा राहणार जामनेर, बट तो जळगावमध्ये एका फायनान्स कंपनीमध्ये काम करायचा. दररोज जळगावमध्ये येणं जाणं त्याचं काम होतं. 15 तारीख सायंकाळी पासून तो माणसं मिसिंग होतं. म्हणून 16 तारीख त्यांचं पोलीस स्टेशनला मिसिंग रजिस्टर केलं. रजिस्टर केल्याबरोबर म्हणजे त्यांचं लास्ट लोकेशन कुठे होतं, त्यांनी शेवटी कोणासोबत बोलले आणि त्यांचं कोणासोबत दुश्मनी आहे का, हे सर्व विषयावर आम्ही सखोल चौकशी चालू होते. त्या दरम्यान त्यांचं एक मोटरसायकल आहे, इथं जळगावमध्ये शिरसोली आहे, ते गावाजवळ रोडच्या बाजूला पडून आम्हाला सापडण्यात आलं. मग त्याच्या पुढे म्हणजे हा लास्ट कोणाला भेटलाय या विषयावर आम्ही तपास करत असताना त्यांच्यासोबतच काम करणारे फायनान्स कंपनीमध्ये एक दिनेश चौधरी म्हणून ह्या माणसांनी लास्ट त्यांच्यासोबत होता, ही आम्हाला निष्पन्न झाला. हा दिनेश चौधरी आणि आणखी त्यांचे मित्र एक भूषण पाटील, हे दोघांना लास्ट त्यांनी भेटलेला आहे. आणि हे दोघं पण म्हणजे हा जळगावमध्ये नाहीये, त्यांचा सर्व मोबाईल वगैरे स्विच ऑफ करून सुरतला पळून गेलेला आहे. ही माहिती आम्हाला प्राप्त झालं होतं. त्याच्या अनुषंगाने हे दोघांना सुरत वरून त्यांना ताब्यात घेतलं. त्यांना विचारपूस मध्ये यांनी कबुली दिली की हा निलेश कासार आहे. निलेश कासारांना त्याला गला दाबून त्यांना मारून टाकलं. त्याच्यानंतर त्यांचं प्रेत एका विहिरीत, जवळपास विहिरीत त्यांना टाकून दिलेलं आहे, असं त्यांनी कबुली दिलेलं आहे. कबुली दिल्यानंतर कबुलीनुसार त्यांची बॉडी आज विहिरीतून बाहेर काढण्यात आलेली आहे. हो, त्यांचं शिरसोली जंगलातून, शिरसोली गावापासून अंदाजे 3-4 किलोमीटरच्या परिसरातून त्यांचं विहिरातून ते बॉडी काढण्यात आलेलं आहे. नेमका अंदाज एक्झॅक्टली ते सांगता येत नाही, म्हणजे अजूनपर्यंत जे आरोपी आहे स्टेटमेंट बदलतायत. आम्ही एक्झॅक्टली कन्फर्म झालेलं नाहीये, बट प्रथमदर्शनी म्हणजे किरकोळ कारणास्तव म्हणून त्यांना आता सांगतायत, बट किरकोळ नाही, काहीतरी वेगळे कारण आहे असे आमच्या डाऊट आहे. 1-2 दिवसात ते पूर्ण क्लिअर होईल.